नमस्कार, मी कल्पना अर्शनपल्ली, स्वरांजली चॅनलकडून. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये एक प्रतिभावंत कलाकार आलेले आहेत, जे वयाने खूप छोटे आहेत, पण त्यांचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आलेलं आहे. तर त्यांनी कशासाठी आलं आहे तर शिवाजी महाराजांचं हुबेहूब मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे. त्यांच्याच तोंडातून आपण ते सगळी माहिती ऐकून घेऊया. नमस्कार, मी शिवराज शिरसट, ब्रह्मपुरी मंगळवेढ्यातून आलेलो आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख बनवला आहे, जो राज्याभिषेकावेळी वापरला असता, जो आजपर्यंत कोणीही महाराष्ट्रामध्ये एवं जगामध्ये कोणीही बनवला नाही. तसेच जो पोशाख आहे तो इतिहासावर आधारित आहे, की काल्पनिकता त्यात नसून जो पिक्चरमध्ये वगैरे दाखवतात त्याच्या उलट एकदम इतिहासाचा अभ्यास करून, पुस्तकांचा अभ्यास करून बनवलेला पोशाख आहे. त्याची उंची 1:4 स्केलमध्ये घेतली आहे, म्हणजे 30 सेंटीमीटर उंचीचा पोशाख आहे. आपलं रिअल फॅब्रिक वगैरे वापरून तो पोशाख बनतो. म्हणजे तुम्ही पेंटिंग पण करता? तर पेंटिंग वगैरे तुम्ही कधीपासून चालू केले? काय काय पेंटिंग? ऍक्च्युली मला लहानपणापासूनच पेंटिंगची वगैरे आवड होती आणि मी 2019 पासून स्वतः किल्ल्याचे प्रदर्शन भरवतो. 2019 पासून आता मी सध्या 17 वर्षांचा आहे. तब्बल मी 1000 चित्र फक्त शिवाजी महाराजांचे रिलेटेड काढले. त्यामध्ये पेंटिंग, स्केचेस सगळं आलं आणि मी मतलब ऑलराऊंडर आहे. म्हणजे मी पेंटिंग पण करतो, स्केच पण करता येतं, मॉडेल पण करता येतं, स्कल्पचर पण ठीकठाक आहे. म्हणजे एवढ्या लहान असताना पण तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली किंवा तुमचे गुरु वगैरे कोण, म्हणजे कसं शिकला? पहिलं खरं तर गुरु म्हणजे आमचे शाळेतलेच वेद पाठक सर. त्यांनी जर प्रोत्साहन दिलं नसतं तर आज इथं नसतो. माझी पहिली परीक्षा म्हणजे एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट. त्या शाळेत एवढा असा काही स्कोप वगैरे नव्हता चित्रकलेच्या हे वगैरे, पण त्यांनी बसवलं, विश्वास दाखवला. आता त्या शाळेमध्ये दरवर्षी इलेव्हन्थला 150 मुलं बसतात आणि A ग्रेडनी पास होतात. म्हणजे त्यांचा खूप सपोर्ट आहे प्रत्येक विद्यार्थ्याला. शाळेचं नाव वगैरे? मी माझी 5वी ते 10वीची शाळा श्री सिद्धेश्वर विद्यामंदिर माचमूरमध्ये झाली आणि त्या शाळेमध्ये आता माझं 1 मे रोजी पुस्तकाचं प्रकाशन. नाव वगैरे? सह्याद्रीतला वाघ हे शिवाजी महाराजांच्या इतिहासावर मी एक पुस्तक लिहिलंय. अतिशय सोप्या भाष्य शैली वापरून भरपूर चित्र ऍड केले, जेणेकरून लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत कोणीही ते पुस्तक वाचू शकतं आणि तथ्ये त्यात टाकलेली आहेत. जे मला वाटतं तुम्हाला बाल पुरस्कारासाठी पंतप्रधानांचं काहीतरी बाल पुरस्कार मिळावा म्हणून हे चाललं आहे. मग त्याच्या अनुषंगाने कोणाकोणाची पत्र मिळवली तुम्ही? ते कौतुक पत्र. मला सर्वात पहिल्यांदा शरद पवार साहेब, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि आता चालू राज्यसभेतले सदस्य, त्यांनी शिफारस पत्र व कौतुक पत्र दिलेलं आहे. तसेच डायरेक्ट पंतप्रधानांना. आणि आपले सोलापूरमधले आमदार देवेंद्र कोठे असतील किंवा देशमुख साहेब असतील, तसेच विजयकुमार देशमुख, सुभाषजी देशमुख, देवेंद्रजी कोठे, कल्याण शेट्टी पण मला वाटतं, आणि महापौरांचं पत्र विनायक कोल्हे. मग आता तुमचं पुढचं काय आहे अजून? आणि पुस्तक पण लिहायला घेतलं, ते पण सोप्या भाषेत सगळ्यांना कळू शकेल. वेगवेगळे आपली संस्कृती, संस्कार जे अगोदरपासून आहेत ते त्याच्यात तुम्ही डीपली जाऊन त्याचा अभ्यास करून तुम्ही सांगताय. कारण एवढं मॉडेल अगदी रिअल टू रिअल बनवणं सहज तरी होत नाही. त्याच्यात खूप नॉलेज पण लागतं. तुमच्या गुरुंनी तुम्हाला साथ दिली ते पण तितकंच कराय. आता पुढे अजून काय करायचं विचार आहे? आता पुढे हे जर पुस्तक हे गेलं आणि मी एक सिरीज देखील चालू करतोय, छत्रपती माझा. त्यामध्ये आता ही जी एक गोष्ट तुम्हाला सांगितली, असे 50 दिवस 50 गोष्टी तुम्ही येतील आणि प्रत्येक गोष्ट नवनवीन असते. त्यामध्ये त्या प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्यामध्ये नाविन्य हे 100% मिळणार. व्हेरी गुड. कुठल्या चॅनलच्या माध्यमातून? इंस्टाग्रामवर आहे, युट्यूबवर पण. नक्कीच करू. म्हणजे कलाकार वगैरे सगळे निवडले. म्हणजे खूप मोठं असं हे एवढ्या छोट्या वयात तुम्ही एवढं सगळं, म्हणजे फक्त चित्रपतींना समोर ठेवून हेच एक वेळ एवढ्या छोट्यामध्ये तुम्ही करताय. आणि पुढच्या वाटतं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मला तर वाटतं कला आणि इतिहास
दोन्हींना उजाळा देण्याची क्षमता एवढ्या छोट्या वयातच आहे म्हटल्यानंतर मोठं झाल्यावर अजून भरपूर मोठं होईल. आणि त्याच्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.